नमस्कार. आज आपण एका अशा अनुभवावर बोलणार आहोत, जो खूपच विलक्षण आहे आणि थोडा अस्वस्थ करणार आहे. नमस्कार. हो, आपल्याकडची जी कथा आहे चहाच्या टपरीचं रहस्य, ती खरंच विचार करायला लावणारी आहे. अगदी. ही गोष्ट आहे अरुण नावाच्या एका सामान्य माणसाची, जो रोजच्या धावपळीत अडकलेला आहे आणि एका रात्रीच्या प्रवासात नकळतपणे काय म्हणतात त्याला, काळाच्या पडद्यात डोकावून येतो. किंवा मग त्याला तसा भास होतो का? हाच तर मुख्य प्रश्न आहे इथे. बरोबर. एका अगदी नेहमीच्या प्रवासात घडलेली ही गूढ घटना आपल्याला खरं काय आणि भास काय यावर पुन्हा विचार करायला लावते. तर सुरुवात होते अरुणपासून. मुंबईतल्या एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत कामाला आहे तो. कामाचा प्रचंड ताण, डेडलाईन्सचं प्रेशर, म्हणजे अगदी आजच्या काळातलं टिपिकल आयुष्य. अशातच एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधून निघणार तेवढ्यात बॉसचा फोन. तातडीने दुसऱ्या दिवशी सकाळीच दुसऱ्या शहरात एका महत्त्वाच्या मीटिंगला हजर राहायचे. आयत्या वेळेला. अगदी. आता एवढ्या कमी वेळात ट्रेनचं तिकीट मिळणं तर शक्यच नाही. मग एकच पर्याय उरतो, रात्रीची बस. हो. मग काय, थकलेला वैतागलेला अरुण घरी जातो, पटापट बॅग भरतो आणि रात्रीच्या प्रवासाला निघतो. सुरुवात अगदी सामान्य आहे, नाही का? पण पुढे काय वाढून ठेवलंय याची त्याला काही कल्पना नाहीये. आणि अनेकदा आयुष्यातले असे विलक्षण अनुभव आहेत ना, ते अशाच अगदी सामान्य क्षणांमधून येतात. रोजची धावपळ, थकवा, अनपेक्षित प्रवास. बरोबर. ही सगळी पार्श्वभूमी आहे ना, ती मनाला एका वेगळ्याच अवस्थेत घेऊन जाते कधीकधी. बघूया अरुणच्या बाबतीत नेमकं काय घडतंय आणि याचे काय अर्थ निघू शकतात. हो. तर अरुण ऑफिसमधनं घरी येतो, तयारी करतो आणि रात्री साधारण 9 वाजताची बस पकडतो. शहराचा गोंधळ मागे पडतो. बस हायवेवर अंधारात धावायला लागते. बाहेर बऱ्यापैकी थंडी आहे. अरुणला थोडी डुलकी लागते. आणि मग मध्यरात्रीच्या आसपास बस एका जुन्या, थोड्याशा अंधाऱ्या ढाब्यासमोर थांबते. दिवे पण कमी आहेत आणि वातावरण थोडं उदास वाटतंय. कथांमध्ये पण काय म्हणतात त्याला, लिमिनल स्पेस असं म्हणतात बघा. लिमिनल स्पेस म्हणजे अशी जागा किंवा वेळ जी दोन वेगवेगळ्या अवस्थांच्या किंवा ठिकाणांच्या मध्ये असते. एक प्रकारची संक्रमण अवस्था. अशा जागांवर अनेकदा लोकांना वेगळे, गूढ किंवा नेहमीपेक्षा थोडे वेगळे अनुभव येतात असं म्हटलं जातं. तर ही जागा आणि वेळ अरुणच्या पुढच्या अनुभवासाठी महत्वाची ठरू शकते. अच्छा, इंटरेस्टिंग आहे. बरं. तर ड्रायव्हर सगळ्यांना सांगतो की अर्ध्या तासाचा ब्रेक आहे. अरुण खाली उतरतो. ढाब्यावर फार गर्दी नाहीये. बहुतेक ट्रक ड्रायव्हर्स आहेत. पिवळ्या रंगाचे ते जुने ट्यूबलाईट्स, त्याच्या मंद प्रकाश पसरलाय. अरुण पटकन जेवण करतो, पण त्याला अजूनही फ्रेश वाटत नाहीये. मग थोडं मोकळ्या हवेत फिरावं म्हणून तो ढाब्याच्या बाहेर येतो. ओके. तिथे त्याला थोड्या अंतरावर एक लहानशी, अजून जुनाट वाटणारी चहाची टपरी दिसते. अच्छा. एक मंद दिवा जळतोय तिथे फक्त. हो. वेळ तर असतोच आणि बाहेरच्या थंडीत गरमागरम चहा प्यावासा वाटतो त्याला. मग तो त्या टपरीकडे जातो. तिथे एक वयस्कर आजोबा बसलेले असतात. डोक्यावर मळकी टोपी, अंगात जुना स्वेटर आणि हातात एक जुन्या पद्धतीची ॲल्युमिनियमची किटली. अगदी साधं, शांत आणि थोडं जुन्या काळातलं वाटणारं दृश्य. हो. अरुण त्यांना एक चहा सांगतो आणि बाजूच्या एका लाकडी बाकावर बसतो. हे दृश्य पण महत्वाचं आहे. ती शांतता, तो जुनाटपणा, हे सगळं अरुणच्या थकलेल्या मनावर नकळत परिणाम करत असू शकतं. म्हणजे कसं? असं की आपण जेव्हा खूप थकलेले असतो किंवा तणावाखाली असतो, तेव्हा आपलं वास्तवाचं आकलन थोडं बदलू शकतं. म्हणजे परसेप्शन ऑफ रियालिटी थोडी वेगळी होऊ शकते. याला आपण ऑल्टर्ड स्टेट ऑफ कॉन्शियसनेसची, म्हणजे बदललेल्या मानसिक स्थितीची सुरुवात म्हणू शकतो का? कदाचित. कारण इथेच त्या बाकावर बसल्यावर सगळी गोष्ट एकदम अनपेक्षित वळण घेते. काय होतं? अरुणला अचानक जाणवायला लागतं की त्याच्या आजूबाजूचं वातावरण बदलतंय. बदलते म्हणजे त्याने ढाब्यावर पाहिलेले ते मोठे ट्रक, आधुनिक गाड्या, त्या जणू दिसेनाशा होतात आणि त्याऐवजी त्याला जुन्या मॉडेलच्या अँबॅसेडर, फियाट गाड्या दिसायला लागतात. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचे कपडेही त्याला एकदम वेगळे, म्हणजे जुन्या काळातले वाटू लागतात. अरे बापरे. आणि मग त्याचं लक्ष जातं त्या टपरीवरच्या एका जुन्या मोठ्या रेडिओकडे. तो रेडिओ सुरू असतो आणि त्यावर बातम्या येत असतात. ओके. त्या बातम्या ऐकून अरुणच्या पायाखालची जमीनच सरकते अक्षरशः. रेडिओ निवेदक सांगत असतो पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात उसळलेल्या शीख विरोधी दंगली आणि हिंसाचाराबद्दल. काय सांगताय? 1984 सालची बातमी? हो.
1984 अरुण पूर्णपणे गोंधळून जातो. हे काय होतंय? तो कुठे आलाय? हा कथेचा अत्यंत महत्वाचा आणि गूढ बिंदू आहे. 1984 सालची बातमी ऐकणं हे कसं शक्य आहे? तेच तर. इथे अनेक शक्यता येतात मनात. पहिली, जी अगदी सायकोलॉजिकल आहे, की हा अरुणच्या मनाचा खेळ असू शकतो. प्रचंड थकवा आणि तणावामुळे आलेला एक जिवंत वाटणारा भास, म्हणजे विविड हॅल्युसिनेशन किंवा स्वप्नासारखी अवस्था. मानसशास्त्रात मायक्रो स्लीप नावाची एक संकल्पना आहे, जिथे व्यक्ती अगदी काही सेकंदांसाठी नकळत झोपेत जाते आणि तिला अगदी खरं वाटणारं स्वप्न पडू शकतं. तसं काहीसं असू शकेल. किंवा मग दुसरी शक्यता, जी जास्त गूढ वाटतेय, ती म्हणजे टाइम स्लीप, म्हणजे वेळेत मागे सरकणे. टाइम स्लीप. हो, काही पॅरानॉर्मल थिअरीजनुसार काही विशिष्ट ठिकाणी किंवा परिस्थितीत वर्तमानाचा पडदा बाजूला सरकून भूतकाळाची झलक मिळू शकते. अरुणने ढाब्यावर पाहिलेली पाटी आठवतेय, श्रीराम भोजनालय 1980 पासून. हो, बरोबर. आणि आता ही 1994 सालची बातमी. हे दोन्ही तपशील त्याला साधारणपणे 1980च्या दशकात घेऊन जातात. हा निव्वळ योगायोग म्हणायचा, की यात काहीतरी खोल अर्थ दडलाय? कळत नाहीये. हे सगळं इतकं गोंधळात टाकणार आहे की अरुण अजून धक्क्यातच आहे. तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात त्याला समोरून एक तरुण मुलगा त्याच्या दिशेने येताना दिसतो. अच्छा. तो जवळ येतो आणि अरुण निरखून पाहतो आणि त्याचा श्वास रोखला जातो. का? कोण असतो तो? तो तरुण हुबेहूब अगदी तंतोतंत अरुणसारखाच दिसतो. जणू काही तो आरशात स्वतःलाच पाहतोय, फक्त थोड्या तरुण वयातला. अरे देवा, स्वतःसारखाच दिसणारा? हो, अगदी. तो तरुण अरुणजवळ येतो, त्याच्या डोळ्यात बघतो आणि अगदी सहजपणे जणू काही ओळख असल्यासारखं म्हणतो, तू परत आलास इतक्या वर्षांनी. काय? काय म्हणाला? तू परत आलास? हो, तू परत आलास इतक्या वर्षांनी. हे वाक्य ऐकून अरुणच्या अंगावर भीतीने अक्षरशः काटा उभा राहतो. कोण होता तो तरुण? तो स्वतःचाच भूतकाळातला अवतार पाहत होता का? आणि तू परत आलास याचा अर्थ काय? म्हणजे तो पूर्वी कधी इथे आला होता का? बापरे. स्वतःसारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीला भेटणं यालाच डॉपलगँगर म्हणतात. म्हणजे अगदी हुबेहूब आपल्यासारखी दिसणारी दुसरी व्यक्ती. अशुभ मानतात, तर काही जण आत्म्याचा दुसरा पैलू किंवा समांतर जगातलं आपलंच प्रतिबिंब मानतात. आता मानसशास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर हा सुद्धा एक प्रकारचा व्हिज्युअल हॅल्युसिनेशनचा भाग असू शकतो, जो तीव्र मानसिक ताण किंवा काही विशिष्ट न्यूरोलॉजिकल स्थितीमुळे येऊ शकतो. पण त्याचं ते वाक्य, तू परत आलास इतक्या वर्षांनी. हो, ते वाक्य खूप सूचक आहे. हे त्या जागेच्या मेमरीचा किंवा इम्प्रिंटचा भाग असू शकतो का? म्हणजे भूतकाळात घडलेली एखादी घटना किंवा भावना त्या जागेत जणू काही तरंगत राहते आणि संवेदनशील व्यक्तीला त्याचा अनुभव येतो. असू शकेल. किंवा हा अरुणच्याच सुप्त मनात दडलेली कोणतीतरी आठवण किंवा इच्छा होती, जी आता बाहेर येत होती. त्या वाक्याने या भेटीला केवळ योगायोगाच्या पलीकडे नेऊन ठेवलंय खरं. नक्कीच. आणि या सगळ्या विचारांनी आणि भीतीने अरुण इतका गांगरून गेलाय की त्याला पुढे काय करावं हेच सुचत नाहीये. तो त्या तरुणाकडे नुसता पाहतच राहतो. आणि मग? आणि त्याच क्षणी तो तरुण त्याच्या समोर असतानाच अरुणला जाणवतं की सगळं दृश्य हळूहळू धुसर व्हायला लागलंय. आवाज अस्पष्ट होतायत. त्याला वाटतं कुणीतरी त्याला खांद्याला धरून हलवतंय. अच्छा. तो डोळे उघडतो तर समोर बसचा ड्रायव्हर उभा. तो म्हणतो, साहेब चला लवकर, बाकी सगळे प्रवासी वाट पाहतायत. अर्धा तास कधीच संपला. म्हणजे तो परत वर्तमानात आला? हो. अरुण भानावर येतो. तो गडबडून आजूबाजूला पाहतो. पण कुठे ती चहाची टपरी? कुठे तो म्हातारा चहावाला? तो जुना रेडिओ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा तरुण. काहीच नाही. काहीच नाही. फक्त तोच पिवळे दिवे असलेला ढाबा, त्यांची बस उभी आहे आणि इतर प्रवासी वाट पाहतायत. सगळं काही जणू एका क्षणात गायब झालं होतं. परत वर्तमानात येण्याचा क्षण आहे. पण इतका अचानक की अरुणला नक्की काय घडलं हे समजायला पण वेळ मिळत नाहीये. हो ना. आणि मग जेव्हा अरुण थोडा गोंधळलेल्या अवस्थेत बसमध्ये परत येऊन बसतो, तेव्हा ड्रायव्हर एक वाक्य सहज बोलून जातो, जे ऐकून तर अरुणला आणखीनच धक्का बसतो. हो. ड्रायव्हर म्हणतो, काय साहेब, जास्त वेळ थांबलात? ही जागाच थोडी विचित्र आहे म्हणतात. रात्री अपरात्री अनेकांना इथे काहीतरी वेगळं दिसतं, जाणवतं असं ऐकलंय. अरे वा. हे ऐकून अरुण आणखीनच हादरतो. म्हणजे त्याने जे अनुभवलं तो केवळ त्याचा वैयक्तिक भास नव्हता. त्या जागेबद्दल अशा कथा आधीपासूनच होत्या. बरोबर. ड्रायव्हरचं हे वाक्य आहे ना,
ते अनेक्डोटल एव्हिडन्स म्हणजे लोकांकडून ऐकलेल्या गोष्टींना दुजोरा देणार आहे. हे त्या जिनियस लोक आहे म्हणजे जागेचा आत्मा या संकल्पनेकडे पण बोट दाखवतं. जागेचा आत्मा? हो, म्हणजे काही ठिकाणं त्यांच्या इतिहासातल्या घटनांमुळे किंवा तिथल्या वातावरणामुळे काहीतरी वेगळी ऊर्जा किंवा प्रभाव धारण करतात असं मानलं जातं. ड्रायव्हरच्या बोलण्यामुळे अरुणचा अनुभव हा केवळ त्याच्या मनाचा खेळ नसून त्या जागेच्या तथाकथित वैशिष्ट्याचा भाग असू शकतो या विचाराला बळकटी मिळते. अर्थात हेही शक्य आहे की ड्रायव्हरने फक्त ऐकीव माहिती सांगितली असेल ज्याचा अरुणच्या अनुभवाशी थेट संबंध नसेलही, पण कथेच्या दृष्टीने हे एक महत्वाचं वळण आहे नक्कीच. अरुण काहीच बोलत नाहीये. तो अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नाहीये. शांतपणे आपल्या जागेवर बसून राहतो. बाहेर अंधार आहे. बस पुन्हा सुरू झालीये. घडलेला प्रकार खरा मानावा की भास हेच त्याला कळत नाहीये. गोंधळलाय बिचारा पूर्ण. तो डोळे मिटून शांत बसण्याचा प्रयत्न करतो. पण मग अचानक त्याचं लक्ष आपल्या हातातल्या एका वस्तूवर जातं. त्याने चहा घेतलेला कप अजूनही त्याच्या हातात असतो. काय? कप? हो, आणि तो कप पाहिल्यावर अरुणला पुन्हा एकदा जबरदस्त धक्का बसतो. कारण तो साधा प्लास्टिकचा किंवा स्टीलचा कप नाहीये. मग? तो एक जुन्या पद्धतीचा मातीचा कप असतो आणि त्या कपावर खालच्या बाजूला छापलेलं असतं श्रीराम टी स्टॉल 1980. बापरे, 1980? हो, 1980 हा कप त्याच्या हातात कुठून आला? जर तो सगळा अनुभव, ती टपरी, तो चहावाला, तो तरुण, ती 1984 ची बातमी, जर हे सगळं खरं नव्हतं, केवळ भास होता, तर हा 1980 सालचं नाव असलेला, त्या काळातला वाटणारा कप त्याच्या हातात कसा आला? हा तर एक भौतिक पुरावा होता. अगदी. हा कप म्हणजे या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू आहे खरं तर. हाच तो घटक आहे जो अरुणच्या अनुभवाला केवळ मानसिक भ्रम किंवा स्वप्नाच्या पलीकडे घेऊन जातो. हो ना. याला आउट ऑफ प्लेस आर्टिफॅक्ट म्हणता येईल का? म्हणजे अशी वस्तू जी तिच्या सापडण्याच्या जागेनुसार किंवा काळानुसार विसंगत वाटते. हा कप सगळ्या तार्किक शक्यतांना आव्हान देतोय. तेच तर. जर तो भास होता तर कप खरा कसा? आणि जर तो खरंच वेळेतला प्रवास होता तर तो इतका सहज कसा घडला आणि फक्त कपच सोबत कसा आला? काहीच कळत नाहीये. इथे आपण सब्जेक्टिव्ह व्हॅलिडेशन आणि कन्फर्मेशन बायस याबद्दल पण विचार करू शकतो. म्हणजे अरुणला आलेला अनुभव तर अस्पष्ट होता, पण ड्रायव्हरचं बोलणं आणि मग हातात आलेला कप यामुळे त्याच्या अनुभवाला दुजोरा मिळाला, त्याची खात्री पटली. हो, असं असू शकतं. त्या कपामुळे त्याला वाटू लागलं की जे घडलं ते खरं होतं. आता दुसरी बाजू अशी की कदाचित त्या ढाब्यावर असा जुना कप सहज उपलब्ध असू शकेल का? किंवा त्याने नकळत तो कुठून तरी उचलला असेल का? या शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाहीत. पण कथेतील पात्रासाठी आणि ऐकणाऱ्यासाठी सुद्धा तो कप हा त्या गूढ अनुभवाचा ठोस पुरावा बनतो. खरंय. तो कप त्या रात्री घडलेल्या सगळ्या अतर्क घटनांचा एक मूक साक्षीदार बनून राहतो. त्यामुळे अरुण आता काय विचार करणार? तू याला काय समजणार? त्याचं आयुष्य कदाचित आता पूर्वीसारखं नाही राहणार. काय आहे? काळ म्हणजे काय? आपलं अस्तित्व काय आहे? असे मूलभूत प्रश्न मनात घर करू शकतात. अरुणच्या बाबतीत हा अनुभव त्याच्या रोजच्या धकाधकीच्या तणावपूर्ण आयुष्यात अचानक आलेला एक मोठा अडथळा आहे. एक डिस्रप्शन. तर चहाच्या टपरीचे रहस्य ही कथा आपल्याला एका सामान्य माणसाच्या प्रवासात घडलेल्या अत्यंत असामान्य आणि गूढ अनुभवाची सफर घडवते. हो, एका रात्रीच्या बस प्रवासात एका निर्जन ढाब्यावर नकळतपणे भूतकाळात शिरण्याचा क्षण, स्वतःसारख्याच दिसणाऱ्या एका गूढ व्यक्तीची भेट, आणि शेवटी त्या सगळ्या अतर्क्य अनुभवाचा एकमेव साक्षीदार म्हणून हातात राहिलेला 1980 सालचा एक चहाचा कप. ही कथा ऐकल्यावर मनात अनेक प्रश्न रेंगाळत राहतात, नाही का? अगदी. अरुणने अनुभवलेला तो क्षण खरंच भूतकाळाचा होता? तो तरुण कोण होता? आणि तो कप? विज्ञानाच्या चौकटीत याचं समाधानकारक उत्तर मिळणं खूप कठीण आहे. पण अशा कथा आपल्याला आपल्या ताकाच्या आणि समजुतीच्या पलीकडच्या शक्यतांचा विचार करायला नक्कीच प्रवृत्त करतात. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. समजा अशा घटना जिथे भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांना स्पर्श करतात, त्या खऱ्या असतील तर? हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे काळाची आपण समजून घेतलेली जी रेषीय संकल्पना आहे, लिनियर कॉन्सेप्ट ऑफ टाइम, ती अपूर्ण आहे का? आणि जर भूतकाळाचे असे भौतिक अवशेष वर्तमानात येऊ शकत असतील तर त्याचे आपल्या इतिहासाच्या आणि अस्तित्वाचा अभ्यासावर काय परिणाम होतील? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या कथा केवळ मनोरंजन करतात की त्या आपल्याला वास्तवाच्या निसरड्या वाटेवर अधिक सजगपणे चालण्यास शिकवतात? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा कदाचित.